हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। कृष्ण भावनेमध्ये पहिले पाऊल, साधकांसाठी मार्गदर्शिका। आज आपला तिसरा सत्र आहे यातला। काल आपण वाचलं की जे काही आपण वाचन करतो, श्रवण करतो, विश्वास ठेवतो, आचरणात आणायचा प्रयत्न करतो, ते सगळं गुरु, साधू आणि शास्त्र या आधारावरती असलं पाहिजे। आणि आज आपण वाचणार आहोत यातला नेक्स्ट अध्याय, तिसरा अध्याय, तो म्हणजे कृष्ण भावना जशी आहे तशी समजणे। काल थोडीशी आपण सुरुवात केली याची हे वाचायला। पहिल्या पॅराग्राफ मध्ये 8 लिस्ट दिलेली आहे महाराजांनी। त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की विशेष करून भारतामध्ये आणि विशेष करून आपल्या हिंदू समाजामध्ये या चुकीच्या कल्पना आहेत। जसं की श्रीकृष्ण हे एक दंतकथेतील व्यक्ती आहे, या सगळ्या कथा आहेत, ते अस्तित्वाचेच नाहीत किंवा नव्हते असं मानणे। श्रीकृष्ण एक थोर माणूस होता, भगवान नव्हते असं मानणे। श्रीकृष्ण हे अनैतिक होते असं मानणे। भगवान अनेक आहेत आणि सगळे एकच आहेत, त्यामुळे त्यापैकी कोणाचीही उपासना केली की कृष्ण उपासने समानच आहे असं मानणे। ध्यान व आध्यात्मिक साधना करून कोणीही श्रीकृष्णांसमान किंवा श्रीकृष्णच होऊ शकतो। श्रीकृष्ण हे कोणी व्यक्ती नाही, त्यामुळे व्यक्तीची पूजा करायची नाही, तर त्यांच्यामधील असलेल्या अजन्मा शाश्वत निराकाराची पूजा करायला हवी। श्रीकृष्णांची माझ्यावर जेव्हा कृपा होईल तेव्हा मी त्यांना शरण जाईन। भक्ती ही ज्ञानप्राप्तीची एक पायरी आहे। भक्ती हे शेवट आहे ऍक्च्युली, आणि भक्तीची पायरी भक्तीच असते। तर या काही चुकीच्या कल्पना आपल्या समाजामध्ये प्रचलित आहेत आणि त्या काढून टाकल्या पाहिजेत मनातून पूर्णपणे। नाहीतर भक्तिमय सेवेमध्ये आपली प्रगती कधीच होणार नाही। होतं काय, या सगळ्या चुकीच्या संकल्पना मनामध्ये असल्या की प्रगती म्हणजे काय हेच कळत नाही आपल्याला। आपल्याला वाटतं की मंदिरामध्ये आपण काहीतरी भगवंतांकडे मागायला गेलो आणि दुसऱ्या दिवशी संयोगाने ते आपल्याला जर मिळालं तर आपल्याला वाटतं भगवंताने आपला संबंध एवढाच आहे, काहीतरी मागणे आणि ते देतात आपल्याला। पण ही भक्ती नसते। भगवद्गीतेमध्ये जे भगवंतांनी उपदेश दिलेले आहेत त्या उपदेशांचं काटेकोरपणे पालन करणे ही भक्ती असते। आणि मग या सगळ्या चुकीच्या कल्पना मनात असल्या, भगवंतांसमान व्हायची इच्छा असली, भगवंतांना अव्यक्त निराकार समजायची इच्छा असली, कि मग भगवंतांना शरण जाणे किंवा भगवंतांची सेवा करणे या गोष्टी कुठेतरी आपण बाजूला करतो आणि दुसऱ्याच कुठल्या तरी गोष्टीला भक्ती समजायला लागतो। आता हे कृष्ण भावना किंवा भक्ती जशी आहे तशी हे समजावून घेण्याचा हा जो अध्याय आहे तो आपण वाचणार आहोत। त्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, ती म्हणजे आपले जे संस्थापक आचार्य आहेत श्रील प्रभुपाद, ज्यांनी ही सगळी पुस्तकं लिहिलेली आहेत, भगवद्गीता, श्रीमद भागवतम, तेच आपले आचार्य आहेत। आचार्य म्हणजे कोणी साधा सुद्धा गुरु नसतो, महान अतिशुद्ध विशुद्ध व्यक्ती असते। आता तुम्ही बघू शकता की हे जे आहे इतके सारे भागवतम, भगवद्गीता कोणाला शक्य आहे लिहिणे? हो, ते पण पूर्व आचार्यांच्या तात्पर्यांचा अभ्यास करून आपल्याला आता कसं समजेल या भाषेमध्ये लिहिणे।
नुसतं लिहून काढतो म्हटलं तरी आपल्याला जमणार नाही आपल्या या आयुष्यामध्ये. प्रभुपाद एक महान व्यक्ती होती आणि ते त्यांच्या पुस्तकांमध्ये कुठेही भक्ती हा शब्द खूप कमी वेळेला वापरतात. दरवेळी ते शब्द वापरतात भक्तिमय सेवा, डिव्होशनल सर्व्हिस. अगदी पूर्णपणे अहेतुकी, कुठलाही हेतू न ठेवता आणि अखंडरित्या सदैव सतत सेवा करणे हाच आपला धर्म असतो. आणि ते समजावं म्हणून आपले आचार्य पुन्हा पुन्हा सेवा हा शब्द त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा लिहितात. तो शब्द जेव्हा आपण काढून टाकतो तेव्हा खूप मोठा अन्याय करतो आपण आपल्यावरती ऍक्च्युली. आणि मराठी हिंदी भाषांतरांमध्ये बऱ्याच ठिकाणी तो सेवा हा शब्द काढून टाकलेला आहे. फक्त आपण बघतो मंदिरात सत्संगमध्ये वगैरे पण आपण नेहमी भक्ती 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 हाच शब्द वापरतो. आपण भक्त आहोत, भक्ती करायची आहे, भक्ती करायची आहे, भक्ती करायची आहे. आणि बऱ्याच लोकांना विचारलं की एक 10 पॉइंटली भक्ती करायची म्हणजे काय, तर त्याला सांगता येत नाही. तर त्याच असल्या चुकीच्या कल्पना सांगतात. भक्ती म्हणजे मंदिरला जाणे, भक्ती म्हणजे भगवंतांचं आरती करणे, भक्ती म्हणजे भगवंतांकडे काहीतरी मागणे. याच्यात कुठे मी भगवंतांसाठी काहीतरी करायला पाहिजे हे कुठे येत नाही. त्यामुळे तुम्ही पण लक्षात ठेवा, जिथे जिथे भक्ती हा शब्द येतो मराठी पुस्तकांमध्ये तिथे तिथे आपण मुद्दामून वाचायचं भक्तिमय सेवा, डिव्होशनल सर्व्हिस. तर काल हे 8 प्रकारच्या ठळक चुकीच्या गोष्टी आपण वाचल्या. पुढे म्हणतात महाराज, या सर्व कल्पनांना आपल्या शास्त्रांमध्ये कुठेही थारा दिलेला नाही. त्या अगदी खोट्या आहेत, तरी पण तथाकथित हिंदू समाजात त्या रूढ झालेल्या आहेत. काल आपण याची चर्चा केली. का रूढ होतात या सगळ्या कल्पना? कारण आपण मुळात इथे आलोच आहे स्वतः भगवान बनण्यासाठी. आणि ते भगवान बनणे म्हणजे आपल्याला वाटतं स्वामी किंवा प्रभू होणे. स्वामी किंवा प्रभू म्हणजेच काय? मालक होणे. कशाचा? जे दिसतंय त्याचा. म्हणून तसं प्रत्येक जण याच्या मागे लागलेला आहे. भरपूर पैसा, भरपूर संपत्ती, मालमत्ता, अख्खा देश माझा झाला पाहिजे, हीच भगवंत व्हायची इच्छा असते. आणि या इच्छेमुळे शास्त्रातलं आपण सोडून देतो आणि अशा भ्रामक कल्पना तयार करतो. भगवान श्रीकृष्ण होते, महान व्यक्ती होते, भगवद्गीता सांगितली त्यांनी, ठीक आहे. मी जर प्रयत्न केला तर MPSC पास होऊ शकतो, मग मी प्रयत्न केला तर भगवान का होऊ शकत नाही? ही आधुनिक शिक्षण पद्धती आपल्या डोक्यात घालते की यस तुम्ही काही करू शकता. बाहेर ऍडव्हर्टाइजमेंट केलेली असते चौकात चौकात, तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या, तुम्ही कुठलीही परीक्षा पास होऊ शकता, भले त्याला अक्कल असो नसो. आणि हा जो दांभिकपणा आहे तो दांभिकपणा घेऊनच आपण या भौतिक जगात आलोय. आणि त्याची सुरुवातच याच्याने झालेली असते की मी देखील भगवान होणार. आणि मग या सगळ्या चुकीच्या कल्पना ज्या असतात त्या आपल्या तयार होतात. याला शास्त्रामध्ये कुठेही थारा दिलेला नाही, कुठल्याही शास्त्रामध्ये, प्रमाणित आणि ओरिजिनल शास्त्रामध्ये बरं का. तुम्ही उद्या कुठल्या तरी गुरुचं पुस्तक घेऊन याल याच्यामध्ये लिहिलंय म्हणून तसं कोणी कुठलंही पुस्तक लिहू शकतं, मी पण लिहितो. प्रमाणित शास्त्र कोणते आहेत ते सगळेजण मान्य करतात. वेद, 4 वेद, 4 वेदांचे स्पष्टीकरण देणारे पुराण. पुराण आणि वेद ज्यांना समजणार नाही त्यांच्यासाठी महाभारत. आणि हे सगळं पण कलियुगामध्ये अति कठीण काम आहे, म्हणून त्या पुराणातलाच देखील एक मुख्य पुराण जो अत्यंत महत्वाचा आहे तो म्हणजे श्रीमद भागवतम. आणि या सगळ्यांचा सारांश छोट्याशा पुस्तकामध्ये दिलेला आहे, ते म्हणजे भगवद्गीता. हे मान्यता प्राप्त अधिकृत आपले शास्त्र आहेत, ग्रंथ आहेत. याच्यामध्ये जे आहे ते आपण सत्य म्हणून मानलं पाहिजे. आणि याचा जर तुम्ही अभ्यास केला, सगळ्या पुराणांचा, सगळ्या वेदांचा, सगळ्या उपनिषदांचा, इतिहास ज्याच्यामध्ये रामायण आणि महाभारत येतं, इथे याच्यामध्ये कुठेच तुम्हाला या चुकीच्या गोष्टी आढळणार नाहीत की भगवान श्रीकृष्ण म्हणजे व्यक्ती नाही, भगवान श्रीकृष्ण आणि आपण समानच आहोत, आपण पण एक दिवस तसे होऊ शकतो, कुणाचीही पूजा केली तरी चालते, सगळं सेमच असते. हे सगळं समाजामध्ये कुठून आलं? आपल्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छेतून आलं. हे कुठल्याही शास्त्रामध्ये दिलेलं नाहीये.
अगदी खोट्या आहेत, तरी पण तथाकथित हिंदू समाजात त्या रूढ झाल्या आहेत. याप्रमाणेच नास्तिक द्वेषी लोकांद्वारे अनेक चुकीची तत्वे आणि आकर्षक वाटणाऱ्या कल्पना प्रसारित केल्या जात आहेत. जे नास्तिक असतात भगवंतांवर विश्वासच नाहीये, द्वेषी भगवंतांचा द्वेष करत असतात. कोण करतो भगवंतांचा द्वेष? आपण सगळे करतो ऍक्च्युली, कुठल्या ना कुठल्या तरी छोट्या प्रमाणामध्ये. इथे ज्याला राहायची इच्छा आहे या भौतिक जगामध्ये, या भौतिक जगामध्ये भौतिक गोष्टींवरती ज्याची आसक्ती आहे, तो भगवंतांचा द्वेष करतच असतो, भले तो आपल्यासारखा दिसणारा भक्त का असे ना. मग हे परत जायचं नाही, भगवंतांना पूर्णपणे शरण जायचं नाही, म्हणून हे असे नास्तिक आणि द्वेषी लोक वेगवेगळे कल्पना तयार करतात. तुमच्यापैकी काही जण यातून आलेले असतील ऑलरेडी, नाही? ओम शांती, काय ते काय हॅपीनेस समथिंग, हॅपी थॉट्स, हॅपी थॉट्स. त्यांचे लेक्चर ऐकल्यावर तुम्हाला कुठल्याही शास्त्राचा संदर्भ नसतो, स्वतःच्या मनगणित हे सगळं तयार केलेलं असतं. ओशो, आचार्य रजनीश ओशो स्वतःच्या मनाने सांगायचा तो. परंतु कसं असतं, मनाच्या लेवलला एखादी गोष्ट गंभीररित्या सांगितली की लोकांना पण पटायला लागते, आणि त्यात तुम्ही त्यांची इंद्रिय तृप्ती सोडायला नको अशा गोष्टी सांगायला लागल्या की ते अजून पटायला लागतं लोकांना. आधीच्या चुकीच्या कल्पना, त्यात या नास्तिक लोकांनी निर्माण केलेल्या कल्पना. हे लोक धार्मिकपणाचा नुसता आव आणतात, दंभ दाखवतात आणि श्रीकृष्णांना पूर्ण शरण जाणाऱ्या खऱ्या धर्मापासून वा खऱ्या धर्माच्या खऱ्या उपदेशांपासून स्वतःच्या अनुयायांना भ्रमित करतात. स्वतःला पण भ्रमित करतात, स्वतःच्या अनुयायांना पण भ्रमित करतात. जसे अर्जुनाला श्रीकृष्ण स्वतः सांगतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. सर्व प्रकारच्या धर्मांचा परित्याग कर आणि केवळ मला एकट्याला शरण ये, मी तुला सर्व पाप फलांपासून मुक्त करीन, भिवू नकोस. भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये 66व्या श्लोकात सांगितलेलं आहे. आणि हे आहे तसा अर्थ आहे त्याचा, कोणीही याचा वेगळा अर्थ काढू शकत नाही, कारण संस्कृत आणि मराठी जवळजवळ समान आहे. सर्व धर्मान परित्याज्य, सर्व धर्मांचा त्याग कर, माम म्हणजे मला, एकम फक्त मला, शरणम व्रज. किती सोपं आहे समजायला, तरीही लोक चुकीचा अर्थ काढतात याचा. आता सध्या जो फेमस आहे युट्यूब वरती, काय नाव त्याचं, आचार्य प्रशांत, काही अर्थ काढतो तो भगवद्गीतेचा. गीता पाठ त्याच्या चॅनलच नाव आहे. स्वतःला धार्मिक व पुण्यशील भासविणारे असे पुष्कळ लोक आहेत, पण त्यांना सांगितले श्रीकृष्ण हे भगवान आहेत, सर्व कारणांचे कारण आहेत, म्हणून आपण त्यांना शरण गेले पाहिजे, तर ते स्पष्टपणे नकार देतात. स्वतःला धार्मिक पुण्यशील म्हणवतात. म्हणून अशा लोकांचे वर्णन भगवद्गीतेत 7व्या अध्यायात 15व्या श्लोकात केले आहे. नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा मायया अपहृत ज्ञान आसुरम भावमाश्रिता. तर कृष्ण भक्ती चुकीची काय आहे आणि बरोबर काय आहे, हे आता महाराजांनी काल सांगितलं आपल्या पुस्तकामध्ये की हे गुरु साधू आणि शास्त्राप्रमाणे सांगितलं पाहिजे. म्हणून महाराज या अध्यायामध्ये श्लोक सांगून पटवून देतात आपल्याला. आता हा या श्लोकाचा काय अर्थ आहे, न माम दुष्कृतीनो मूढा, जे दुष्कृतीनो असतात, दुष्ट असतात, ते मला शरण येत नाहीत भगवंत म्हणतात. कोण कोण आहेत ते? मूढा, मूढा म्हणजे मूर्ख. नराधमा, नराधम म्हणतो की नाही आपण मराठीमध्ये, पण सेम शब्द आहे नराधम, म्हणजे सगळ्यात नीच माणूस, नराधम. माया अपहृत ज्ञान, ज्याचं ज्ञान मायेनं हिरावून घेतलेला आहे. तो दिसतो खूप मोठा शास्त्रज्ञ, आंतरराष्ट्रीय लेवलला प्राइज मिळालेला आहे त्याला, परंतु भगवंतांना शरण जाणार नाही, कारण त्याचं खरं ज्ञान मायेनं काढून घेतलं. आणि आसुरीम भावमास, जो आसुरी प्रवृत्तीचा आहे. आता हे भगवद्गीतेमध्ये डिटेलमध्ये आपण वाचणार आहोत हे झाल्यानंतर, त्यामुळे मी खोलात जात नाही या सगळ्यांचा अर्थ सांगायला की असुर कोण असतो वगैरे भगवद्गीतेत दिलेला आहे. याचा काय अर्थ आहे, जी माणसे दुष्ट मूर्ख आहेत, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेने हरण केलेले आहे आणि जे आसुरी स्वभावाचे आहेत, ते मला शरण येत नाहीत.
श्रील प्रभुपादांनी म्हटले आहे की हा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे. प्रभुपाद बऱ्याचदा या श्लोकाबद्दल बोलतात देखील. तर ज्यांना शुद्ध भक्त होण्याची इच्छा आहे त्यांनी अभक्तांच्या व ढोंगी भक्तांच्या कुसंगापासून दूषित न होण्याची दक्षता बाळगली पाहिजे. म्हणजेच आतापर्यंत जे आपण वाचलं असे विचार करणारे जे लोक असतात त्यांचा संग आपण टाळला पाहिजे. त्यांना सुधरवण्याच्या पण भानगडीत पण पडायचं नाही आपण. आणि त्यांना सुधरवायचं म्हणून आपण त्यांचा संग करायला लागलो की आपण कधी बदलू आणि बिघडू ते आपल्यालाच कळणार नाही. विक्रम काल पण आताच कॉल केले. शुद्ध भक्तीपासून निराळ्या मार्गावर चालणाऱ्या दोन मुख्य विसंगती आहेत. त्या म्हणजे एक मायावाद सिद्धांत आणि दुसरा सहजियावाद सिद्धांत. हे दोन्ही व्यवस्थित समजावून घ्यायचे कारण भारतात खूप प्रचलित आहे. भारताबाहेर तुम्हाला मिळणार नाही परंतु भारतात एवढा आहे हे मायावाद आणि सहजियावाद. सहजियावाद तर खूप आहे सध्या. कलियुग जसा वाढत जाईल तसा सहजियावाद वाढत जाणार. पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचा परमसत्य म्हणून निराकारवादी स्वीकार करत नाहीत त्यांना मायावादी म्हणतात. भगवंतांमध्ये लीन होणे अथवा एकाकार होणे हे त्यांचे ध्येय असते. त्यांना वाटत असतं की आपण काहीतरी चूक केली म्हणून आपल्याला भगवंतांपासून वेगळं केलंय. हे बरोबर आहे, आपण पण तेच मानतो. परंतु त्यांना असं वाटतं की आपण इथे सुधारलो, शुद्ध झालो तर पुन्हा भगवंतांसमान होतो, भगवंतांमध्ये एकरूप होतो आणि भगवान होतो. आणि म्हणून या भौतिक जगातलं काहीही ते ऍक्सेप्ट करत नाहीत. ते म्हणतात सगळं माया आहे. म्हणून त्यांना म्हटलं जातं मायावादी. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या हे त्यांचं वाक्य असतं. एक ब्रह्मसत्य आहे, बाकी सगळं खोटं आहे. आणि त्या ब्रह्मामध्ये मी विलीन होऊन मी देखील ब्रह्म होणार आहे हे त्यांचं ध्येय असतं. आणि हे जर आपल्या डोक्यात बसलं तर खूप डेंजरस असतं. असे लोक तुम्हाला भेटली तर बघायचं कसे बोलतात. कोणाचं काही ऐकून घेत नाहीत. भले तुम्ही ते भगवद्गीतेतूनच तुम्हाला सांगतील मायावादच खरा आहे म्हणून, परंतु भगवद्गीतेतलाच श्लोक तुम्ही जर दाखवला, इथे म्हटलेला आहे भगवंतांनी मला शरण ये, माझी सेवा कर, ते मान्य करणार नाहीत. कारण हे डोक्यात बसलेलं असतं. मायेचा शेवटचा आघात असतो. ठीक आहे, इथे मला सुख मिळवून इथे मला स्वामी होता येत नाही भौतिक जगामध्ये. मी खूप प्रयत्न केला, अनादि अनंत जन्म प्रयत्न केले. आता निदान मी या भौतिक जगाचा त्याग करून भगवंतांमध्ये विलीन होऊन भगवंत होणार. शेवटी भगवंत होणार. म्हणून मायावाद लोकांना खूप आवडतो आणि आपल्याला पण आवडण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा व्यक्तींचा संग आपण टाळायचा. भगवान श्री चैतन्य महाप्रभू तर अगदी क्लिअरली म्हणतात, मायावादी भाष्य सुनिले हई सर्वनाश. थोडा वेळ जरी ऐकत बसला आपल्याला आवडायला लागते. कारण कुणाला आवडणार नाही तू ग्रेट म्हटलेलं. होय की नाही? सगळ्यांना आवडतं. या भौतिक जगामध्ये सगळ्यांना आवडतं. म्हटलं काय ग्रेट माणूस आहात तुम्ही. कोणाला आवडत नाही? मायावाद बेसिकली हेच म्हणतं आपल्याला. मग आपल्याला आवडेल की आपण अजून ऐकायला लागतो. आणि मग एकदा त्या पंथामध्ये शिरलो आपण की मग आपले सर्व नाश होत. मग दंभ कधी जात नाही, अहंकार कधी जात नाही. आणि दुसरे कोण असतात? सहजियावादी. त्याच्या आधी मला थोडं अजून एक सांगतात. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी स्पष्टपणे म्हटले आहे की मायावादी कृष्ण अपराधी. मायावादी हे श्रीकृष्णांचे अपराधी आहेत. श्री चैतन्य चरितामृतामध्ये मध्य लीलेमध्ये 7व्या अध्यायात 129व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. ते अपराधी कसे याचे स्पष्टीकरण श्रील प्रभुपादांनी केले आहे. पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे गुण आणि लीला वर्णने झाकून टाकल्यामुळे म्हणजेच आवृत्त झाल्यामुळे मायावादी तत्वज्ञानांनी मानव समाजाची खूप मोठी गैरसेवा केलेली आहे. हे देखील श्री चैतन्य चरितामृतामध्ये आदि लीलामध्ये 7व्या अध्यायात 120व्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये दिलेला आहे. तर इथे संदर्भ सांगितलेला आहे. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा अपराध करणे हाच मायावाद्यांचा उद्योग असतो. अगेन परत चैतन्य चरितामृतामध्ये म्हटलेलं आहे. तथापि आधुनिक भारतामध्ये या मायावादी तत्वज्ञानाचा आणि आधुनिक विचार प्रणालीचा दुर्दैवाने मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आहे.
श्रील प्रभुपाद म्हणतात, मायावादी तत्वज्ञानाने तर भारताच्या वैदिक संस्कृतीचाच ऱ्हास केला आहे. श्रील प्रभुपादांच्या एका लेक्चरमध्ये आहे 1976 मधलं. तर श्रीकृष्णांचे श्रेष्ठत्व, दिव्य स्वरूप आणि दिव्य व्यक्तिमत्व स्वीकारून त्यांच्या चरणी शरण जाणे म्हणजेच भक्ती होय. परंतु सर्वसामान्य जीवांना परमेश्वरासमान करण्याचा प्रयत्न मायावादी आपल्या भावनेने करतात. भक्तीच्या मूलभूत सिद्धांतावरच मायावाद्यांची ही अशी कृती घाव घालते. सगळं बरोबर सांगतील, कर्मबंधनामध्ये अडकायचं नाही. मायावादी संन्यासी बघा अगदी स्ट्रिक्ट असतात, कलियुगामध्ये देखील सिरियस असतात. 4-4, 10-10 दिवस उपवास करतील, मुद्दामून एखादी आवडती गोष्ट खाणार नाहीत, कारण त्यांना हे पटलेलं असतं. हे सगळं आपल्याला बंधनात अडकवतं. या भौतिक जगामध्ये जर आपण एखाद्या गोष्टीवरती आसक्त झालो तर आपण इथून सुटत नाही. त्यामुळे ते खूप सिरियस असतात. परंतु शेवटची एकच गोष्ट ते सोडत नाहीत, म्हणजे मी भगवंतांमध्ये विलीन होऊन भगवान होणार आहे. आणि हे एक्झॅक्टली भक्तीच्या विरुद्ध आहे, कारण भक्तीचा अर्थ असतो मी भगवान नाही, मी भगवंतांचा सेवक आहे नित्य. आणि हे मान्य करायला भगवंत माझ्यापेक्षा कायमचे श्रेष्ठ आहेत हे मान्य करावं लागतं. त्यामुळे मायावाद एक्झॅक्टली उलट आहे आणि म्हणूनच हा डेंजरस आहे मायावाद. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी चेतावणी दिली आहे की मायावादी भाष्य ऐकणाऱ्यांचा नाश होईल, त्यांचे आध्यात्मिक जीवनच संपुष्टात येईल. जसं मी मगाशी म्हणालो, मायावादी भाष्य सुनेले हाई सर्वनाश. तर भक्तीला काहीतरी नगण्य समजणाऱ्या मिथ्याचारी भक्तांना सहजिया म्हणतात. हे झाले मायावादी. आता सहजिया थोडस समजायला कठीण आहे, परंतु लक्ष देऊन ऐका, कारण बरेच सहजिया आहेत आपल्यामध्ये देखील. सहजियाचा एकदम सिंपल अर्थ असतो, म्हणजे भक्तीला सहज समजणारे. सहजिया, सहज म्हणजे काय? प्रभूजी कसाही डान्स केला की झालो मी भक्त. नाही, राधे 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 केलं की झालो मी राधा राणीचा. संपूर्ण आयुष्यात श्रील प्रभुपादांनी कधी राधा राणींचं नाव इतक्या चीपली घेतलं नसेल, कधी घेतलंच नाही. ऍक्च्युली प्रभुपादांनी राधा राणींबद्दल कधी प्रभुपाद बोलायचेच नाही. 1-2दा भक्तांनी, काही लोकांनी त्यांना फोर्स केल्यावर ते म्हणायचे की राधा राणींचं तत्व समजायला आणि त्यांच्याबद्दल बोलायला माझी पण पात्रता नाहीये. पण आपल्याला मात्र स्टेजवरती राधे राधे करून डान्स करायला अगदी आरामात येतं. याला म्हणतात सहजिया. आताच रिसेंटली एक नवीन व्हिडिओ रिलीज झालाय, तुम्ही बघितला असेल, माधवाज रॉक बँड. हे खूप म्हणजे याला सहजिया का म्हटलं जातं मी तुम्हाला सांगतो, ह्याच्यावरून तुम्हाला इझिली लक्षात येईल. शास्त्रामध्ये जे नियम आणि बंधनं सांगितलेत ते पाळायचे नाहीत आपण. 24 तास कीर्तन करायचं, मॉडर्न रॉक बँड ढाम ढेम करायचे, कारण उद्या सकाळी मंगला आरतीला या म्हटलं की यायचं नाही. केस मुंडन कर म्हणून सांगितलं आचार्यांनी, करायचं नाही. पांढरे कपडे, पांढरा कुर्ता, पांढरी धोती घाल म्हणून सांगितलंय, घालायचं नाही. हे सगळं का? आपली इंद्रिय तृप्ती अजून थांबलेली नसते, परंतु ग्रेट भक्त हे दाखवण्यासाठी मात्र या लोकांचं काय असतं, भक्तीला अगदी खालच्या थरावरती येऊन ठेवतात, ते त्यांच्या थरावरती घेऊन येतात आणि जगाला पण ओरडून सांगतात हीच भक्ती आहे, मूर्खपणाने. जसं एका व्हिडिओमध्ये तेच म्हणतात, सूट बूट घालून ऑफिस मधून येत असतात, मग ड्रायव्हर विचारतो, तुम्ही भक्त लोक तर जगातलं दुसरं कुठलं काम करत नाही, भक्ती खूप अवघड असते ऐकले मी. कुणी सांगितलं? आम्ही सगळी कामं करतो, आम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर पण आहे, आम्ही हे पण आहे, आम्ही ते पण आहे. चुकीची भक्ती समजावून सांगणे. भक्ती म्हणजे एकदम चीप, एकदम चीप घेणे, स्टाईल मारणे, बुलेट वरती बसून स्टाईल मारणे, यांना सगळ्यांना सहजिया म्हणायचं. सहजिया लोकांची प्रॉब्लेम काय असतो, या भौतिक जगातल्या धनम जनम सुंदरीम या गोष्टींची आसक्ती अजून गेलेली नसते, परंतु वर दाखवायचं की मी किती ग्रेट भक्त आहे, यांना म्हणायचं सहजिया. हे देखील तेवढंच डेंजरस असतं जेवढं मायावादी डेंजरस असतात. भक्तीला काहीतरी नगण्य समजणाऱ्या मिथ्याचारी भक्तांना सहजिया म्हणतात.
भक्तीला काहीतरी नगण्य, ठीक आहे मी भक्त आहे, डान्स करतो. मिथ्याचारी म्हणजे खोटं आचरण करणारा, मिथ्याचारी भक्ताला सहजिया म्हणतात. भक्तीच्या प्रामाणिक विधी निषेधांचे पालन तर ते करीतच नाहीत, पण स्वतःला अत्यंत प्रगत भक्त समजून तीव्र भक्तीचा देखावा मात्र करतात. जसं मी मगाशी समजावून सांगितलं, सिंपल गोष्टींचं देखील पालन करत नाहीत. आणि आजकाल युट्यूब सोशल मीडियामुळे सोपं झालंय मी किती ग्रेट भक्त आहे दाखवायला. दाखवायला काय जाते, 90 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय कळणार आहे मी कसला आहे. मी माझ्या प्रायव्हेट लाईफ मध्ये काय करतोय तुम्हाला दाखवण्याची काही गरज नाही. शॉर्ट मध्ये, रील मध्ये तुम्हाला दाखवलं, त्याच्यावरून तुम्ही मला ग्रेट भक्त म्हटलं पाहिजे. प्रभुपाद सांगतात की सहजिया लोकांच्या मनामध्ये अजूनही इंद्रिय तृप्तीची इतकी तीव्र इच्छा असते की ते त्यांना झाकून ठेवायची असते. परंतु भक्ती म्हणजे काय, पूर्णपणे अनासक्त होणे, या सगळ्या विधी विधानांचं काटेकोरपणे पालन करणे. हे करायचं नसतं, मग हे करायचं नाही तरी पण लोकांनी मला ग्रेट भक्त म्हटलं पाहिजे, मग काय केलं पाहिजे, दिखावा केला पाहिजे, हो की नाही. आता तुमच्यापैकी काही जण म्हणतील की प्रभूजी नवसाधकासाठी म्हणून पुस्तक आहे, नवीन भक्तांनी काय केलं पाहिजे म्हणून आम्ही जॉईन झालोय, आणि तुम्ही काय बडबडत बसलाय. साहजिक आहे, हो की नाही. काय निगेटिव्ह सांगायला लागलाय, काय बडबडत बसलाय, ह्या सगळ्यामध्ये आम्हाला काय इंटरेस्ट आहे. आम्ही इथे आलोय हे ऐकायला, जप कसा करायचा, भक्त कसं बनायचं, भक्तीत प्रगती कशी करायची. परंतु हे सगळ्यात सुरुवातीलाच महाराज का सांगतात, कारण याच्याकडे आपण लगेच आकर्षित होतो. बघा तुम्ही, बरेच भक्त इमिजिएटली आकर्षित होतात. एखादं सिरियस प्रवचन ऐकायला या म्हटलं तर नवीन भक्त येणार नाही, कारण त्याला तेवढा इंटरेस्ट पण नसतो त्याच्यामध्ये. मग आपले पूर्ण आयुष्याची दिशाभूल होते. आपल्या जर डोक्यात बसलं, अरे हे गिटार बिटार घेऊन स्टेजवरती जे म्हणा लागलेत राधे राधे राधे, तीच भक्ती आहे. एवढं चीप करून ठेवलंय आपण ऍक्च्युली. खूप वाईट अवस्था आहे. त्याच्यापासून नवीन भक्ताचं आपण प्रोटेक्शन केलं पाहिजे, कारण हे याला लिमिटच राहत नाही. मग आज सकाळीच मी एक लेक्चर मध्ये ऐकत होतो, प्रभुपाद म्हणतात की जोपर्यंत आपल्याला हे डिव्हाइन दिव्य संबंध कळत नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये पडलं नसलं पाहिजे. पहिल्यांदा शास्त्र वाचून स्वतःला शुद्ध करायचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जनरली या जगामध्ये काय आहे, एक मुलगा आणि एक मुलगी एकत्र पाहिले की आपल्या डोक्यामध्ये पहिल्यांदा काय विचार येतो, भौतिक संबंधाचाच विचार येतो नॅचरली, आणि मग त्याच पद्धतीने आपण विचार करायला लागतो. आता आजकाल बघा तुम्ही एआय ऐकलं असेल तुम्ही, कम्प्युटर स्वतः इमेज जनरेट करतात. कसले घाणेरडे इमेज जनरेट करतात. शिवजी बसलेत आणि पार्वती माता स्लीवलेस ब्लाउज मध्ये शिवजींना असे चिकटून बसले, डोक्यावरती पदर घेतला नाही, आणि यालाच आपण हर हर महादेव मी शिवजींचा भक्त आहे. अरे कसले भक्त तुम्ही, हो की नाही. परवा आपल्याच एका सेंटरवरती, दुर्दैवाची गोष्ट आहे पण मला सांगायला लाज वाटते, परंतु आपली दिशाभूल झाली नसली पाहिजे. आपल्याच एका सेंटरवरती उत्सवाच्या दिवशी सिनेमातले गाणे लावलेले, राधा तेरा झुमका राधा तेरा. अरे काय तुम्हाला काय वाटतं, राधाराणी म्हणजे कोण आहे? शिल प्रभुपादांसारखे आचार्य राधाराणींबद्दल बोलत नाहीत, आणि आपण असले गाणे लावून त्याच्यावरती डान्स करतो. आणि मग नवीन भक्ताला हे सगळं आवडायला लागतं, कारण त्याच्या इंद्रिय तृप्तीशी मिळतं जुळतं आहे सगळं, हो की नाही. म्हणून सतर्क राहिलं पाहिजे. याला सहजिया म्हणतात. बरेच भक्त आपले आता जवळजवळ 8-10 वर्ष झाली ते जॉईन होऊन जप करतायत, 16 माळा जप करतायत. त्यांनी हा शब्द देखील कधी ऐकला नाही सहजिया. मला काही जण भेटतात, माझा अर्थ तरी कसा समजणार, हो की नाही. त्यामुळे आपण सतर्क राहिलं पाहिजे.
या व्यतिरिक्त भक्तीचे सामान्य जनतेत व्यवसायीकरण करणारे एका वेगळ्या प्रकारचे लोक आहेत. भक्तीचं व्यवसायीकरण म्हणजे काय? लेक्चर देण्यासाठी पैसे घेणे, भक्तीतूनच पैसे मिळवायचा प्रयत्न करणे, असे भरपूर जण आहेत. उदाहरणार्थ मूर्ख व्यावसायिक वक्ते, लेक्चरचे पैसे घेणारे, भजन गवये, कीर्तन करायला पैसे घेणारे. रेट ठरलेला आहे, विचारून बघा एकदा, तुम्हाला पण कळेल रेट. विनोदी पुस्तक प्रकाशन आणि दांभिक गुरु, जोक सांगणारे, करमणूक करणारे. 10 वर्ष झाली तरी आपण जोकच ऐकत बसतो, भक्तीत प्रगतीच होत नाही. मग आपल्याला पहिल्यांदा खूप आवडतं आपल्याला. आणि दांभिक गुरु म्हणजे काय? असा गुरु ज्याला गर्व असतो, माझं ऐकलं पाहिजे. कुठं लिहिलंय महाराज हे शास्त्रामध्ये? कुठं लिहिलंय मी गुरु आहे ना, माझं ऐकलं पाहिजे? नाही, शास्त्राचा संदर्भ दिलाच पाहिजे, हो की नाही? ते श्रीकृष्णांविषयी रसाळ बोलत किंवा गात असले तरी त्यांचा मुख्य उद्देश पैसे कमवण्याचा असतो. संपूर्ण भगवद्गीता, भागवतम जरी तुम्ही उघडून कुठल्याही पानावरती मेसेज वाचला तर तुम्हाला एकच मेसेज सापडेल की या भौतिक जगातली आसक्ती आपण दूर करायची आहे आणि भगवत धामात जाण्यासाठी भगवंतांवरती आसक्त व्हायचंय. कुठल्याही संप्रदायात जावा, कुठल्याही शास्त्र उघडा. मग जो व्यक्ती अवाढव्य प्रचंड लोकगर्दीच्या समोर एका मोठ्या स्टेजवरती व्यासासनावरती बसून भागवतम वरती लेक्चर देतोय, भागवत कथा करतोय, तो सोनेरी कपडे कसा काय घालून बसतो? तो सोन्याची बटणं लावलेला जॅकेट कसा काय घालतो? आपल्या मनामध्ये हा प्रश्न आला पाहिजे की भौतिक जग, साधू म्हणजे कोण? या संन्यासी, त्याने सगळ्याचा त्याग केलेला आहे. मग आपल्याला खोटं सांगितलं जातं. मग भगवान श्रीकृष्णांचे भक्त खूप श्रीमंत असतात, त्यांना काही त्याग करायची लागत गरज नाही वगैरे वगैरे. हे कुठेच लिहिलेलं नाही आहे शास्त्रामध्ये. पैसा, प्रतिष्ठा ही इतकी वाईट गोष्ट असते की ती याच्यामध्ये आल्यानंतर पण आपला पाठ सोडत नाही. नवीन भक्तांनी सतर्क राहिलं पाहिजे. काही तथाकथित साधू आपल्या चमत्काराने बरेच शिष्य जमवतात. काही लोक चमत्कार करून दाखवतात, तोंडातून अंडी काढणे, हवेतून राख काढणे, परंतु त्यांच्याकडे शिष्यांना देण्यासारखे काही नसते. असे फसवे केवळ आपल्या शिष्यांचे मनोरंजन करतात, पण त्यांना सिद्धांत व तत्वज्ञानाची शिकवणूक देण्याची बिलकुल काळजी करत नाही. बरेच भक्त त्यामुळे येऊन सांगतात, प्रभूजी 10 वर्ष झाले अजून भगवद्गीता आम्ही कधी वाचलीच नाही, श्रवण केलीच नाही. इतके वर्ष करतो का आपण? ते शिष्यांच्या वागणुकीबाबत कठोर राहत नाहीत. शिष्य या शब्दाचा अर्थच असतो जो शासन करून घ्यायला तयार आहे. मग जो गुरु आहे त्याने शासन केलं पण पाहिजे कठोरपणे, सांगितलं पाहिजे हे चुकीचं आहे, करू नका, हे बरोबर आहे, करा. पण तो असं जनरली सांगत नाही, कारण मग असं सांगितलं की शिष्य पळून जातो कलियुगातला. आणि मला तर भरपूर शिष्य पाहिजेत. केअरफुल राहायचं. कमी अधिक प्रमाणात त्यांना हवे तसे वागू देतात. दिखाऊपणात वाकबगार असलेले हे तथाकथित गुरु लोकांना प्रगत भक्तीच्या बोलण्याने भुलवितात. डोळे बंद करून भुलवायचं खूप सोपं असतं. हरे कृष्णा, हरी हरी, भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणी यांच्यातला संबंध. मागे संतूरचा आवाज चालू असतो, सितारचा आवाज चालू असतो, म्युझिक मध्ये एकदम मधूनच एखादं कीर्तन म्हणायचं. ही प्रभुपादांची स्टाईल नाही. प्रभुपादांनी हे एकदा बघून प्रभुपादांच्या शिष्यानी पण सितार वाजवायला आणलेलं. प्रभुपादांनी त्यांना शब्दांनी मारलं, मूर्ख लोकांना म्हणले. अध्यात्माचा विषय हा गंभीर विषय आहे. या भौतिक जगामध्ये आपण तडपडतोय, याच्यातून बाहेर काढायचं या लोकांना. करमणूक करायला आलेलं नाही आपण इथे, पण तो आपल्याला जनरली आवडतं, हो की नाही? तुम्हीच विचार करा. जो गुरु तुम्हाला पावला पावलाला सांगेल चुकीचं आहे करू नका, असं हे चुकीचं आहे करू नका, हे भौतिक आसक्ती आहे तुमची सोडून द्या, असा गुरु तुम्हाला आवडेल का? असा गुरु आवडेल? हरी हरी, उद्या या परत.
कथा ऐकली ना, आता घरी जावा, काय करायचं ते करा, उद्या या. कुठला गुरु आवडणार तुम्हाला? साहजिकच दुसरा गुरु आवडणार. आपली, कारण आपली पण प्रवृत्ती तसलीच आहे, हो की नाही? परंतु आपण सतर्क राहिलं पाहिजे, आपली अशाने प्रगती होणार नाही. असे तथाकथित गुरु आणि त्यांचे शिष्य तीव्र मायेच्या सागरात वाहत जात असतात. वास्तविकता त्यांच्यात लालसा, लोभ, मत्सर, भ्रम पुरेपूर भरलेला असतो आणि भौतिक जीवनाकडे ते पूर्णतः आकर्षित असतात. अशा चलाक फसव्यांकडून अप्रामाणिक व फसवायला सुलभ असलेल्या लोकांना भलताच मार्ग दाखवला जातो. आपल्यालाच फसवून घ्यायचं असतं दुसरीकडे, त्यामुळे आपल्याला पण असे गुरु आवडतात. ज्यांना शुद्ध भक्तिसेवा मनापासून करावयाची इच्छा असते, अशा बुद्धिमान लोकांनी खऱ्या प्रामाणिक साधूला शोधावे, त्यांच्याकडून साधना भक्तीचे आचरण शिकावे. अशा प्रकारे शुद्ध होऊन भौतिक आसक्तीतून मुक्त होण्यासाठी या साधूंनी केलेला उपदेश त्यांना लाभदायक ठरतो. कडू औषध कधीही वाईट वाटतं सुरुवातीला, परंतु कडू औषधच आपल्याला बरं करत असतं. आणि गुरुचे शब्द वचन हे कडूच असले पाहिजे. गोड बोलणारा गुरु नसतो, साधू नसतो. धार्मिकांची आणखीन एक श्रेणी असते, ते जगातील लोक कल्याणावर जोर देत असतात. एक एक प्रकारचे ढोंगी भक्त, ढोंगी गुरु हे उदाहरण देऊन सांगत आहेत, जेणेकरून नवीन साधक अशांमध्ये अडकणार नाही. नेक्स्ट कॅटेगरी कसली सांगितलेली आहे? समाज कल्याणावरती जास्त भर असतो यांचा. मोठे कॅन्सर हॉस्पिटल बांधायचे, रुग्णालय म्हणजे हॉस्पिटल, शाळा उघडणे, गरिबांना अन्नदान करणे, अशा लोक कल्याणकारी कार्यांची शेवट परिणती काहीच नाही. तसेच एखादी व्यक्ती जोपर्यंत कृष्ण भावनाभवित होत नाही तोपर्यंत तो ती जन्म मृत्यूच्या कुचक्रात फिरत राहणार व त्यापासून होणारी दुःखे भोगणार, हे खऱ्या साधूला माहित असते. तुम्ही हॉस्पिटल बांधाल, शाळा उघडाल, अन्नदान कराल, नेत्रदान शिबिर आयोजित कराल, रक्तदान शिबिर आयोजित कराल, हे खूप छान समजलं जातं हे सगळं. परंतु याचा उपयोग काय? तो जीव अनादी अनंत कालापासून या जन्म मृत्यूच्या चक्रात अडकलाय. तुमच्या एक बॉटल रक्ताने काय फरक पडणार आहे त्याला? ऑफकोर्स याचा अर्थ असा नाही की हे करायचं नाही, परंतु याचाच दिखावा करून मी किती ग्रेट आहे दाखवणे हे पूर्णपणे चुकीचं आहे. प्रभुपाद तर स्ट्रिक्टली सांगतात की शाळा, हॉस्पिटल वगैरे हे आपण अजिबात उघडले नसले पाहिजे, या फंद्यातच पडलं नसलं पाहिजे. आपण प्रभुपाद म्हणतात एका संभाषणामध्ये, मला सगळे माझे मित्र येऊन म्हणतात, श्रील प्रभुपाद म्हणतात की अरे तू आता इतका मोठा साधू झालास, आता काहीतरी समाजासाठी कर, आपल्या गावात हॉस्पिटल उघड. प्रभुपाद म्हणतात नो, आम्ही आध्यात्मिक हॉस्पिटल उघडलेलं आहे, जिथे जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडायचं, या भावरोगाचा आजार कसा बरा करायचा हे आम्ही, अशी रुग्ण आम्ही तपासतो इथे. त्या रुग्णालयाची काय गरज आहे? त्यामुळे अशी वर्तवणूक कोणी करत असेल तर समजायचं प्रॉब्लेम आहे. माताजी एक परवा प्रश्न विचारत होत्या, खरा साधू खोटा साधू ओळखायचा कसा? सगळंच दिलेलं आहे याच्यामध्ये. एनिवे, खरं दुःख काय आहे? जन्म मृत्यूच्या चक्रात आपण अनंत जन्मापासून अडकलोय. त्याच्यावर कोण काम करणार? साधूने त्याच्यावर काम केलं पाहिजे. एखाद्या आंधळ्या माणसाला डोळे देऊन काय उपयोग आहे? अजून त्याला इंद्रिय तृप्ती करायला अजून एक इंद्रिय देणे. आणि सगळ्यात मोठा डेंजरस पार्ट काय असतो माहितीये? शास्त्र आपल्याला, भगवद्गीता विशेष करून आपल्याला सांगतं की आपण जे भोगतोय ते आपल्या दुःखाचं फळ आहे, कर्माचं फळ आहे. सॉरी, दुःखाचं नाही, जे आपण जे दुःख भोगतोय ते आपल्या कर्माचं फळ आहे. मग हे आधुनिक विज्ञानाच्या आधारावरती शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, नेत्रदान हे ते करत बसणे म्हणजे हे कर्माच्या गणिताला चॅलेंज दिल्यासारखं आहे. कसलं कर्म बघतो मी, त्याला मी डोळे देऊन त्याला मी बघायला लावतो. जन्मापासून आंधळा आहे, त्याचं कर्म आहे, त्याचं कर्म मी बदलतो. असं कोणी बदलत नसतं ऍक्च्युली. कर्माचं गणित इतकं स्ट्रिक्ट आहे, कुणीही बदलू शकत नाही. परंतु आधुनिक विज्ञानाच्या आधारावर आपला अहंकार मात्र आपल्याला सांगतो की आपण काही करू शकतो. वैज्ञानिकांचं हे कामच असतं ऍक्च्युली. वैज्ञानिकांना भगवंतांनी निर्माण केलेलं काहीच पटत नाही. त्यांना वाटतं की याच्यात सगळे प्रॉब्लेम आहे.
प्रभुपाद उदाहरण देतात. त्यांना वाटतं की या बटाट्याच्या झाडाला खाली बटाटे लागतात, वरचं वाया जाते, आपण असं काहीतरी शोध करून काढूया की वरती स्ट्रॉबेरी लागतील आणि खाली बटाटे लागतील. शेतीमधले शास्त्रज्ञ सगळे हेच दिवस रात्र लॅबमध्ये हेच करत असतात. ते सगळा मूर्खपणा. हे कधीच सक्सेसफुल होणार नाही. रावणाने पण ट्राय केलेला शिडी बांधायची, नाही होणार, हो की नाही? त्यामुळे असं समाजकार्य करत बसणारे जे अनेक वर्ग असतो आणि त्या समाजकार्यातून ते जगाला दाखवत असतात की मी किती मोठा साधू आहे. साधूचं हे कामच नाही आहे समाजकार्य करणे. साधूचं काम आहे या भौतिक जगामध्ये जे जीवात्म्या अडकलेले आहेत त्यांना कायमच या भवबंधनातून, जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर काढणे. ऍज अ नवीन साधक, नवीन भक्त हे आपल्याला माहिती असलं पाहिजे, जेणेकरून आपण त्याच्याने भुलणार नाही. बरेचसे भक्त मला भेटतात, किती ग्रेट काम करत. नाही आहे, ते ग्रेट काम नाही आहे. भौतिक दृष्टिकोनातून ते ग्रेट काम आहे, कारण आपल्याला लहानपणापासून शिकवलंयच अशा पद्धतीने, तसाच आपण विचार करतो. परंतु भगवद्गीता, भागवतम आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचार करायला शिकवते. अशा लोककल्याणकारी कार्याची परिणिती काहीच नाही. तसेच एखादी व्यक्ती जोपर्यंत कृष्ण भावनाभवित होत नाही तोपर्यंत ती जन्म मृत्यूच्या क्रूर चक्रातून बाहेर पडू शकत नाही, हे साधूला माहित असते. म्हणूनच स्वार्थासाठी किंवा स्वतःच्या लाभासाठी दुसऱ्यांना फसवणाऱ्या अशा लोकांनाही कृष्ण भावना आंदोलनात आणावे, त्यांना त्यासाठी उद्युक्त करावे, हे खऱ्या साधूचे कर्तव्य असते. या व्यतिरिक्त असेही अनेक भक्त आहेत जे वैष्णव परंपरेतील असूनही वैष्णवांच्या आचार पद्धतींचा म्हणजे रूढींचा स्वीकार करण्याऐवजी स्वतःच्या श्रद्धेबाबत व आचरणाबाबत तडजोड करतात आणि आध्यात्मिक जीवनाचे सार, विष्णूंना शरण जाणे हे भावच विसरतात. हे सगळे नियम बंधने या पुस्तकामध्ये जे पुढे दिलेले आहेत ते स्वतःच्या मनाने बदलतात आणि वैष्णव म्हणूनच मिरवतात सगळीकडे. हे पण चुकीचं आहे. तर या कलियुगात आणखी एक समस्या आहे, ती म्हणजे स्वतःला परमेश्वराचा अवतार घोषित करून जनतेला फसवणाऱ्या लोकांची. तर हे थोडंसं आता कमी झालंय. विज्ञानाच्या आधारावरती तुम्ही किती ओरडला तरी तुम्हाला अवतार म्हणून कोणी मान्य करणार नाही. परंतु पूर्वी या टीव्ही, मोबाईल, इंटरनेट याच्यापूर्वी बरेचसे स्वतःला अवतार म्हणायचे आणि बरेचसे लोक त्यांच्या मागे पण करून जायचे, भगवंतांचा अवतार आला. असा कुणी अवतार बिवतार येत नसतो. जे काही भगवंतांचे अवतार असतात ते शास्त्रामध्ये ऑलरेडी दिलेले असतात. ते अवतरित होण्यापूर्वी त्यांची चिन्ह दिलेली असतात, लक्षणं दिलेली असतात. त्यामुळे प्रभुपाद नेहमी सांगतात, अवतार कोण असतो? ज्याचा उल्लेख ऑलरेडी शास्त्रामध्ये आहे आणि ज्याच्या शरीरावरती शास्त्रामध्ये दिलेली चिन्ह आहेत. तर हे फसवे असतात. सामान्य भोळ्या लोकांना तर ते सहज फसवतात. त्यांच्या भावनांवर इतका प्रभाव टाकतात की त्यांची पूजा ही परमेश्वर श्रीकृष्णांच्या पूजेहून सरस केली जाते. गुरुभक्ती, गुरुभक्तीचे संप्रदाय खूप आहेत भारतामध्ये. ते पूजा प्रतिष्ठेसाठी केलेलं असतं. त्या संप्रदायामध्ये हेच सांगितलं जातं की मीच टॉप मोस्ट आहे, माझीच पूजा करायची, त्याच्या पलीकडे पूजा करण्यासारखं कोणी नाहीये. बरेच संप्रदाय असे आहेत. मी काही नाव घेत नाही, तुमच्या श्रद्धेला ठेच लागेल त्याच्याने. त्यांची प्रसिद्धी ही मोठ्या प्रमाणात होते दुर्दैवाने, कारण ते तुम्हाला सूट देतात. म्हणजेच खऱ्या परमेश्वरापेक्षा खोट्याचीच पूजा अधिक होते आणि अशा खोट्या देवांच्या निरर्थक वाणीला त्यांचे भक्त किंवा शिष्यगण पवित्र तत्वज्ञान मानतात. तर हे सगळं भरभरून चालू आहे भारतामध्ये. विशेष करून मायावादी भरलेत, सहजिया भरलेत, नियम बंधन तोडून स्वतःला भक्त म्हणणारे भरलेत, स्वतःला अवतार म्हणणारे भरलेत. कशाही प्रकारे हुक्का, गांजा, डिस्को डान्स करणारे आचार्य झालेत. हो की नाही? तो 2 वर्षापूर्वी कोण होतो पंजाबमध्ये
सापडलेला, आय फॉरगॉट हिज नेम, राम रहीम समथिंग, राम रहीम और समथिंग लाईक दॅट, बाबा राम रहीम. आणि या सगळ्यामध्ये खरी भक्ती काय असते कोण समजावून सांगणार, कोणाला समजणार? कारण मुळात आपलं पण आकर्षण त्याच गोष्टींकडे आहे. खरा मार्ग पकडला पाहिजे आपण. खरा मार्ग हा सत्याचा मार्ग असतो. तर वर वर्णन केलेल्या सर्व अभक्त किंवा भक्तांसारखे वागणारे व दांभिक भक्त जरी भक्ती करीत असल्याचे वाटत असले तरी त्यांच्या सर्व प्रार्थना, मंत्रोच्चारण व पूजा या अधिकृत परंपरेतील भक्तांद्वारा भक्ती म्हणून स्वीकारल्या जात नाहीत. कारण हे लोक पथभ्रष्ट आहेत, मार्गातून भ्रष्ट झालेले आहेत. त्यांचे ज्ञान चुकीचे आहे. त्यांच्या मनातले भौतिक प्रलोभने आहेत, त्यांच्या मनामध्ये भौतिक प्रलोभने आहेत किंवा श्रीकृष्णांचा ते मत्सर करतात. आज काही संपणार नाही, अजून 3 पान आहे त्याची. थोडस उशीर झाला तर संपूया का? श्रील रूप गोस्वामींच्या शब्दात पुढे लिहितात महाराज, श्रील रूप गोस्वामींच्या शब्दात स्मृति श्रुति पुराणादि पंचरात्रि की विधिन विना एकांत की हरेर भक्ति उत्पाद एव कल्पते. म्हणजे काय? प्रभुपाद हा श्लोक इतक्या वेळेला सांगतात, प्रभुपादांचं तर तुम्ही लेक्चर ऐकला. याचा अर्थ काय आहे? स्मृती श्रुती पुराण पंचरात्री की विधी या सर्वांनी सांगितलेलंच आपण केलं पाहिजे. याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे तेच केलं पाहिजे. स्वतःच्या मनाने काही तयार करायचं नाही. स्वतःच्या मनाने तयार करून जो एकांत की भक्ती करत असतो तो समाजामध्ये फक्त उत्पात करतो, डिस्टर्बन्स असतो तो समाजाला. स्मृती स्मृती पुराणे नारद पंचरात्र इत्यादी वैदिक ग्रंथांच्या उपदेशांना न जुमानता जी भक्ती केली जाते ती भक्तीच नव्हे, तर समाजात आणलेला अनावश्यक उत्पातच होय. भक्ती रसामृत सिंधूच्या पहिल्या अध्यायामध्ये सांगितलं. आज प्रामाणिक व अधिकृत अशा भक्तीची उपेक्षा होऊन तिची जागा सर्व प्रकारच्या लहरी मनोधर्मी काल्पनिक श्रद्धा व विधींद्वारे घेतली जात आहे. दुर्दैवाने या युट्यूब आणि इंस्टाग्रामच्या युगामध्ये तर खूपच अवघड आहे काय सत्य आणि काय सत्य नाही समजणे. हजारो ढोंगी भक्त झालेले आहेत, करोडो ऍक्च्युली. आधुनिक भारताच्या धार्मिक संस्कृतीची आज ही दुर्दशा आहे. केवळ नाव धारण केलेले कितीतरी योगी, स्वामी, गुरु, बाबा, खोटे अवतार, चमत्कारी व्यक्ती, फकीर आणि नाना प्रकारची देव माणसे आज भारतात आहेत की नाही? ते कोणत्याही किंवा सगळ्याच विषयांवर वाटेल तो संशयास्पद उपदेश देत असतात, काय वाटेल ते सांगत असतात. परंतु पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांना शरण जाणे हा खरा उपदेश कोणीच देत नाही. खरे पाहता अशा मिथ्या लोकांचेच प्रमाण आज वाढत चालले आहे. खऱ्याची जागा त्यांनीच घेतली आहे. दुर्दैवी अवस्था आहे. अशा प्रकारे खऱ्या प्रमाणित मार्गांचा व विधींचा ऱ्हास होत आहे. खरे व अधिकृत, थोडेसे खरे व अगदीच खोटे यातील भेद अप्रशिक्षित किंवा अज्ञानी व्यक्तीला कळणेच शक्य नाही. नवीन भक्ताला कसं कळणार? कधी कधी जेव्हा हा विषय आपल्या क्लासमध्ये निघतो, नक्की कोणीतरी प्रश्न विचारतो, प्रभूजी हे ओळखायचं कसं? नाही, आपण इतके कन्फ्यूज झालेलो आहे. आणि आपण इंद्रिय तृप्तीच्या मागे असल्यामुळे आपल्याला तेच आकर्षण वाटते, तेच आकर्षित करतात, बाबा बुवा फकीर. श्रीकृष्ण भावना म्हणजे हिंदू धर्मातीलच एक संप्रदाय असल्याचे वरकरणी दिसते. कृष्ण भावनेमध्येच अनेक संघटना आहेत.
त्यांची स्वतःची भजने, मंदिरे, उत्सव, ग्रंथ, गुरु, तिलक लावण्याच्या पद्धती इत्यादी आहेत, हो की नाही? बऱ्याचदा याच्यामध्ये पण कन्फ्युजन होतं. त्यामुळे सामान्य भोळी भाबडी जनता सखोल चर्चेत न शिरता अपरिपक्वपणे सारांश काढते, सगळे पंथ सारखेच आहेत. पहिली गोष्ट म्हणजे हिंदू हा शब्दच कुठे शास्त्रात नाही. भगवद्गीता प्रत्येकासाठी आहे. ज्याला ज्याला जन्म आणि मृत्यू आहे, या चक्रातून पडायचं हे विज्ञान आहे आणि ते सगळ्यासाठी. हिंदू हा शब्द ह्या सिंधू नदीमुळे पडला आपल्याला. आता आपल्याच संस्थेमध्ये बरेच लोक स्वतःला हिंदू समजतात. येस, तसं बघायला गेलं तर आपण हिंदूच आहोत ऍक्च्युली, कारण समाजाला पण एक नाव असतं. जसं कुंभार समाज म्हटलं तर त्याला तू कुंभार नाहीस, तू जीवात्मा आहेस असं म्हणून चालत नाही. आपण आहोत हिंदू, नाही असं नाही. परंतु आपला धर्म काय आहे? आपला धर्म आहे सनातन धर्म. त्याला नाव नाही. भगवंतांचा पूर्णपणे सेवक होणे, आणि ते सगळ्यांसाठी आहे. मुस्लिम समाजातल्या लोकांसाठी पण आहे, ख्रिश्चन समाजातल्या सगळ्यांसाठी. हे तर कन्फ्युजन आहेच. परत आपल्यामध्ये पण कन्फ्युजन आहे. श्री संप्रदाय आहे, मध्व संप्रदाय आहे, आपल्या इकडे पंढरपूरचे वेगळे आहेत, वारकरी संप्रदाय वेगळा आहे, त्यांची तिलक लावण्याची पद्धती वेगळी आहे, आपली वेगळी आहे. मग कधी कधी आपल्याला वाटतं ते पण आपण सगळे एकच आहोत. मग आपण त्यांच्यात जातो, परंतु त्यांच्यात मग काय चालतं? तंबाखू चुन्ना पूर्ण खाऊन रात्रभर भजन करणे, कुठल्या नियमांचं पालन करायचं नाही, कंठीमाळा काढून ठेवायची, मांसाहार करायचा, परत घालायची, आणि हे सगळं नॉर्मल वाटायला लागतं आपल्याला. मग आपली परत दिशाभूल होते, नाही? त्यामुळे डिटेल मध्ये जाऊन भगवद्गीतेचा अभ्यास केला पाहिजे. एखाद्या एक्सपर्ट, प्रामाणिक गुरुकडून ते श्रवण केलं पाहिजे, समजावून घेतलं पाहिजे. कारण ही साधी सोपी गोष्ट नाहीये. अनंत जन्म गेले, आपल्याला मोजता येणार नाहीत एवढे जन्म आपण या दुःखामध्ये घालवलेत, आणि त्यानंतर आपल्याला ह्या मनुष्याच्या शरीराचा चान्स मिळालाय. कशाला वाया घालवायचा असा आपण विचार केला पाहिजे. शुद्ध भक्ती मार्ग आणि इतर सर्व मार्गांमध्ये कमालीचा भेद आहे, खूप वेगळा आहे. तो म्हणजे कृष्ण भावना व श्रीकृष्ण भक्ती ही सर्व शास्त्रांद्वारा अधिकृत, सर्व आचार्यांद्वारा अनुसरलेला, प्रत्यक्ष, वास्तविक आणि पूर्ण सत्य असणारा विधी आहे. जेव्हा भगवंत म्हणतात की माझी भक्ती केलास तर तू कधीच दुःखी होणार नाही, सुसुखम कर्तुम अव्ययम भगवद्गीतेमध्ये, त्याचा अनुभव आपल्याला आला पाहिजे. ही परीक्षा असते. ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय म्हणून मी करतो. मासे खाल्ले तर चालतात, काही जण सांगतात, अंडी खाल्ले तर चालते, हे केलं तर चालतं, ते केलं तर चालतं, पण मग मला सुख का मिळत नाहीये? भक्ती तर मला सांगितलंय की सुसुखम आहे, काहीतरी चुकतंय, हो की नाही? शास्त्र शुद्ध नाही. सर्व स्वार्थापासून मुक्त होऊन पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचे आपण सनातन सेवक आहोत, या मूळ स्वरूपात स्थित कसे व्हावे हे केवळ कृष्ण भावनेद्वारेच शिकवले जाते. सगळ्या स्वार्थापासून मुक्त होऊन फक्त आणि फक्त भगवंतांची काहीही अपेक्षा न करता निस्वार्थपणे सेवा करणे, बस ह्याच आपला धर्म आहे. मग कुठला संप्रदाय काही सांगू, परंतु त्याच्यात हजारो वाटा लोक काढतात, कारण लवकर सोडायचं नाही आपल्याला. विशेषतः श्री चैतन्य महाप्रभूंद्वारा शिकवलेल्या परंपरेमध्ये श्रील रूप गोस्वामींनीही सर्वोच्च विधीला पुढील शब्दात वर्णिलेले आहे. काय म्हणतात रूप गोस्वामी? अन्य अभिलाषिता शून्यम ज्ञान कर्माद्य अनावृतम अनुकूलेन कृष्णानुशीलनम भक्तिरुत्तमा. श्रेष्ठ, उत्तमा कुठली असते? अन्य अभिलाषिता शून्यम. मराठी आपल्याला इझिली समजते, हे आपण खूप भाग्यवान आहोत. मराठी संस्कृत जवळजवळ समान आहे. अन्य अभिलाषा शून्यम. आपली कुठलीही दुसरी अभिलाषा, इच्छा, आकांक्षा, स्वार्थ सगळं झिरो झालं पाहिजे, त्यालाच भक्ती म्हणतात. ऐकायला कठोर वाटणार,
परंतु हाच मुक्तीचा मार्ग आहे. आता जरी भीती वाटली तरी राहा तुम्ही या मार्गावरती. हळूहळू यातला आनंद, दिव्य आनंद तुम्हाला मिळेल. मग तुम्ही हा मार्ग सोडणार नाही. परंतु जिथे तुम्हाला सांगितलं जातं ही पण चालतंय, हे पण चालतंय, हे पण चालतंय, बाहेरलं खाल्लं पण चालतंय, हे पण चालतंय, ते पहिल्यांदा तुम्हाला खूप आवडेल. परंतु नंतर तुम्हाला वाटेल अरे इतकी वर्ष वाया घालवली आपण, याच्यात तर काही सुखच नाही, नुसतीच इंद्रिय तृप्ती आहे. खरी भक्ती ही असते. रूप गोस्वामी सांगतात अन्य अभिलाषिता शून्यम. कुठल्या अभिलाषा? ज्ञान कर्मादि अनावृतम. ज्ञानाच्या, कर्माच्या, कुठल्याही अभिलाषा असू सगळ्या झिरो केल्या पाहिजेत आपण. भौतिक लाभाची कोणतीही अभिलाषा न ठेवता तात्विक तर्क, ज्ञान, सकाम कर्म यापासून मुक्त होऊन अनुकूल भावनेने केलेली प्रेममय भक्तिमय सेवा हीच सर्वोत्तम भक्ती होय. भक्ती रस अमृत सिंधू मध्ये सांगितले. तर प्रत्येक होतकरू नवोदित कृष्ण भक्ताला शुद्ध कृष्ण भावना व इतर प्रत्येक पंथातील हा भेद समजणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून हे दिलेलं आहे महाराजांनी. प्रत्येक होतकरू नवोदित कृष्ण भक्ताला. होतकरू म्हणजे काय? त्याला प्रामाणिक इच्छा आहे भक्त व्हायची. नवोदित म्हणजे नवीन नवीन आता आलाय. अशा व्यक्तीला हे सगळं माहीत असणे गरजेचं आहे. काय खरं आहे, काय खोटं आहे, थोड्याफार प्रमाणात का होईना. हे कृष्ण भावनामृत आंदोलन म्हणजे केवळ हिंदूंचा पंथ नव्हे, वा केवळ एक निराळी मत प्रणाली पण नव्हे. हे पण लक्षात ठेवा. हिंदूंचा काही मक्ता नाहीये भगवद्गीतेवरती. सगळ्यांसाठी आहे भगवद्गीता. कारण भगवद्गीतेच भगवंतांनी सांगितलंय प्रत्येक जीवाला आपण प्रेम केलं पाहिजे. मग तो दुसऱ्या समाजातला आहे म्हणून त्याला भगवद्गीता सांगायची नाही असं थोडीच आहे. सगळ्यांसाठी भगवद्गीता. श्री चैतन्य महाप्रभूंचे हे कृष्ण भावनामृत आंदोलन म्हणजे एक सांस्कृतिक, तात्विक आणि वैज्ञानिक प्रस्तुतीकरण आहे. शास्त्र शुद्ध आहे, वैज्ञानिक आहे, तुम्हाला पटणार अशा शब्दामध्ये सांगितलेलं आहे भगवद्गीता. याद्वारे संपूर्ण जगाचे पुनरध्यात्मीकरण होऊ शकेल. घोर अंधकाराच्या काळातून मानव समाजाचा उद्धार कृष्ण भावनामृत आंदोलनाने केला असे भविष्यातील इतिहासात त्याचे वर्णन होईल. प्रभुपादांचं वाक्य आहे हे. व या आधीचे वाक्य श्रील प्रभुपाद यांच्या वचनांमधील आहेत, म्हणजे त्यांच्या प्रवचनांमधील आहेत. श्रीकृष्ण भावनामृताची शिकवण ही साधारण नसून अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. प्रभुपाद लिहितात आपल्या आत्मसाक्षात्काराचे विज्ञान या ग्रंथामध्ये. गंभीर आहे. साधूचं काम नसतं समोर बसलेल्यांचं करमणूक करणे. साधूचं काम असतं कान पकडून सांगणे चुकीचं करतोयस. परंतु कान पकडणाऱ्या साधूकडे 4 लोकच असतात. जोक सांगणाऱ्या साधूचा हॉल भरलेला असतो. कलियुगातला प्रॉब्लेम आहे, हो की नाही? हे कृष्ण भावनामृत आंदोलन प्रमाणित आहे, म्हणजे अधिकृत आहे, अस्सल आहे. याला ऐतिहासिक अधिकृतता आहे. अनादि अनंत कालापासून हे लिहून ठेवलेले ग्रंथ आहेत. तो स्वाभाविक आणि दिव्य आहे. स्वाभाविक म्हणजे काय? हे नॅचरल आहे. ऍक्च्युली मासाला पाण्यामध्ये राहणे नॅचरल आहे. आपल्याला भक्ती करणे नॅचरल आहे. माशाला पाण्यातून बाहेर काढून त्याला सिंहासन जरी दिलं, हिरे जवाहर जरी दिले, पंचपक्वान जरी दिले, त्याच्यासाठी ते अनैसर्गिक आहे, तो तडपडणार. तसे आज आपण या भौतिक जगामध्ये तडपडत आहोत, कारण हे भौतिक जग आपल्यासाठी नाहीच आहे. आपल्यासाठी स्वाभाविक आहे भक्ती, भक्तिमय सेवा, आणि दिव्य आहे. दिव्यचा अर्थ असतो या भौतिक जगामध्ये त्याची तुलना करता येत नाही. या भौतिक जगातल्या शब्दात ते सांगताच येत नाही. इतकं सुंदर आहे, इतकं सुखकारी आहे. कारण भगवद्गीता जशी आहे तशी हा त्याचा आधार ग्रंथ आहे. हेच पाया आहे. दिवसेंदिवस जे ते जगातील सर्वात प्रसिद्ध आंदोलन होत आहे. भगवद्गीतेच्या प्रस्तावनेमध्ये प्रभुपाद लिहितात, सामाजिक, राजकीय, धार्मिक, नैतिक, शैक्षणिक व शारीरिक सिद्धांतांच्या सर्वांगीण सुधारणेसाठी व शुद्धतेसाठी हे कृष्ण भावनामृत आंदोलन आहे. प्रभुपाद आपल्या पत्रामध्ये लिहितात 18 जानेवारी 1969 मध्ये. हे आपल्यापैकी बऱ्याच भक्तांना माहिती नाही. अगदी
म्हणजे 15-20 वर्ष भक्तीत असलेल्या माणसाला पण माहिती नाहीये प्रभुपादांची ही जी चळवळ आहे ही नुसती आध्यात्मिक चळवळ नाही, ही सामाजिक चळवळ पण आहे, ही शैक्षणिक चळवळ पण आहे, ही राजकीय चळवळ पण आहे, ही नैतिक आणि शारीरिक चळवळ पण आहे. हे शरीर स्वच्छ सुंदर कसं ठेवायचं, स्वस्थ कसं ठेवायचं, शुद्ध अन्न कसं खायचं, निसर्गाची जोपासना कशी करायची, हे सगळं येतं त्याच्यामध्ये. नुसतं आपण मंदिरात जाऊन निसर्गाचा ऱ्हास करून हरिहरी करू शकत नाही, कारण निसर्ग भगवंत आहेत, भगवंतांचा अंश आहे. असं व्यवस्थितपणे भगवद्गीता भागवतम आपल्याला कोण समजावून सांगेल? श्रील प्रभुपाद समजावून सांगतात. परंतु आजकाल श्रील प्रभुपादांची पुस्तकं वाचायला कोणाला इंटरेस्ट नाही, म्हणून मग आपली दिशाभूल होते. मग आपल्यासारखे नवीन भक्त, हे नवीन भक्तांसाठी आहे कृष्ण भावनेमध्ये पहिले पाऊल. यांनी सुरुवातच अशी केली की मला सत्य पाहिजे, हे असत्य मार्ग नको, व तुमची प्रगती चांगली होईल, फास्ट होईल. प्रभुपाद पुढे एका पत्रामध्ये 1970 मध्ये म्हणतात, आमचा कार्यक्रम सोपा आहे, आमचे तत्वज्ञान व्यावहारिक व अधिकृत आहे. व्यावहारिक म्हणजे काय? प्रॅक्टिकल आहे. बऱ्याच जणांना वाटतं अध्यात्म म्हणजे बसायचं, ऐकायचं आणि घरी यायचं. काय 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 ऐकून आला प्रवचनामध्ये प्रभूजी? प्रवचनातनं काय ऐकणार प्रभूजी? तेच 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 असते सगळं. संसार सुख, हे संसार, अरे संसार. मग उद्यापासून काय बदल घडणार की नाही? आपल्यामध्ये कुठे बदल होतो प्रभूजी? हे प्रॅक्टिकल थोडीच असतं, ते शास्त्रात लिहिलेलं आहे, शास्त्र आहे. आपण व्यवहारात करायच्या गोष्टी वेगळ्या असतात. हे सगळ्यात मोठी चुकीची कल्पना आहे. भगवद्गीता 100% शब्द आणि शब्द प्रॅक्टिकल आहे, व्यावहारिक आहे. नुसती भगवद्गीताच नाही, शास्त्रामध्ये सगळं सांगितलेलं व्यावहारिक प्रॅक्टिकल आहे. ते त्यालाच इम्प्रॅक्टिकल अव्यावहारिक वाटतं, ज्याला इंद्रिय तृप्ती सोडायची नसते. त्यामुळे भक्तीची सुरुवात करतानाच आपण अशा प्रकारे केली की हे प्रॅक्टिकल नाही आहे, मग आपली कुठेच पुढे प्रगती होणार नाही. आपण पहिल्या पावलावरतीच थांबणार. आपण हे प्रॅक्टिकल आहे म्हणून रोजच्या जीवनामध्ये ते करायला सुरुवात केलं पाहिजे. त्याच्यासाठीच आपण आलेलो आहे भक्तीमध्ये, हो की नाही? आमचा कार्यक्रम सोपा आहे, आमचे तत्वज्ञान व्यावहारिक व अधिकृत आहे, आमचे चरित्र सर्वोच्च व शुद्ध आहे. प्रभुपाद लिहितात. प्रभुपादांचं तर होतं 100% टॉपमोस्ट आणि शुद्ध चरित्र असलं पाहिजे. भक्त हा चारित्र्यवान असला पाहिजे, बाकी तो उपाशी राहिला तरी चालेल. परंतु चारित्र्यामध्ये धब्बे आहेत आणि इकडे हरिहरी करतो, जप करतो दिवसभर, काय उपयोगाचं नाही. मग चारित्र्यवान म्हणजे काय? हे सगळे गुण भगवद्गीतेत दिलेले आहेत. काळजी करू नका, आपल्याला वाचायचं आहे ते कुठले कुठले गुण आपल्याला विकसित करायचे. असे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, तरी पण आमचे कार्यक्रम साधे सरळ आहेत, परंतु आमचे अंतिम ध्येय सर्वोच्च आहे. आणि प्रभुपादांच्या एवढ्या सिंपल भाषेमध्ये कोणीच समजावून सांगत नाही. पण खूप भाग्यवान आहोत. प्रभुपादांचा हात आपण धरला की आपल्याला सगळं समजणार. फक्त तो हात सोडायचा नाही, अगदी घट्ट पकडून धरायचं. या कारणाने कृष्ण भावना ही केवळ कुणा अल्पज्ञ व धार्मिक भावनेतून उत्पन्न झालेली आणखीन एक श्रद्धा नव्हे, तर परम सत्याला ओळखण्याचे ते एक विज्ञान आहे. बरेच जण म्हणतात तुमची श्रद्धा त्याच्यावरती आहे, आमची श्रद्धा याच्यावरती आहे, तुम्ही पण बरोबर आहे, आम्ही पण बरोबर आहे. ही श्रद्धा नाही आहे, हे सायन्स आहे. भगवद्गीतेमध्ये देखील म्हटलेलं आहे, ज्ञानम विज्ञानम. अनादि काळापासून हे विज्ञान शिकवले जाते, तसेच आताही शिकवले जात आहे. कारण सत्य कधीही बदलत नाही. सत्य हे कोणत्या बदलणाऱ्या विचाराला बळी पडणारे नसते. कृष्ण भावना हे भ्रमावेगळे सत्य आहे, अंधारापासून वेगळा केलेला प्रकाश आहे. त्याची प्राप्ती ही सर्वोच्च परिपूर्णता आहे. इतर श्रद्धा किंवा भौतिक जगातील इतर तत्वज्ञानाशी हिची थोडी देखील तुलना करणे चुकीचेच ठरेल. त्याकरिता कृष्ण भावनेची शुद्धता योग्य पद्धतीने समजून न घेता केवळ भक्तीच्या विधी जाणण्याचा, अगदी या पुस्तकालाही प्रयत्न करणाऱ्या भक्ताची योग्य उन्नती होऊ शकणार नाही, हे निश्चित.
बऱ्याचदा मी सांगतो की एक भक्ती विकास महाराज आहेत, त्यांच्या तोंडातून मी ऐकलेलं आहे की कोणत्याही दिवशी मला येऊन तुम्ही सांगायचं प्रभुपादांनी मला असं हे लिहिलेलं आहे आणि महाराज तुम्ही चुकीचं वेगळं करताय, त्या दिवशी तुम्ही माझे गुरु, मी तुमचा सेवक, इतक्या ठामपणे सांगतात महाराज. आणि म्हणून महाराज या पुस्तकात कंसात लिहितात की ही जी कृष्ण भावनेची पद्धती किंवा विधी आहेत, याला नुसतंच जाणण्याचा प्रयत्न करू नका. आणि कंसात लिहितात, अगदी या पुस्तकाला देखील नुसतंच जाणण्याचा प्रयत्न करू नका, व्यवस्थित समजावून घ्या आणि आचरणात आणा. हे शुद्ध भक्ताचं लक्षण असतं. शुद्धता हीच शक्ती असते. आलं का लक्षात? बाकीचं सगळं झिरो असेल तरी चालेल, शुद्धता पाहिजे. यासाठी हृदय परिवर्तन आवश्यक आहे. भगवद्गीता नवीन आपण वाचायला सुरू करणार आहोत, त्यासाठी बरेच नवीन भक्त आलेले आहेत, आपल्याला भगवद्गीता शिकायला मिळणार आहे. परंतु एक लक्षात ठेवा, भगवद्गीतेचा उद्देश आहे हृदय परिवर्तन करणे, हृदय शुद्ध करणे, मन शुद्ध करणे. त्यासाठी पहिल्यांदा हे मान्य केलं पाहिजे की माझं हृदय अशुद्ध आहे, बदलण्याची गरज आहे. नुसतंच वाचून सोडून द्यायचं नाहीये, हे 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 करायचंय, ते सगळं फिल्टर करून घ्यायचं, मला जेवढं जमतंय तेवढंच मी करणार, बाकीचं फेकून देणार, असं नसतं. शास्त्र असं कधीच नसतं. त्याला चाणक्य पंडित म्हणायचे अर्धा कुकुटी न्याय. अर्धा कुकुटी न्याय म्हणजे काय, किंवा अर्ध कुकुटी तत्वज्ञान, मी विसरलो आता एक्झॅक्टली, प्रभुपाद सांगतात. म्हणजे अर्ध्या कोंबडीचा न्याय. अर्ध्या कोंबडीचा न्याय म्हणजे काय, कोंबडीचा उपयोग काय आहे, अंडी देते, नाही. मग एखाद्या व्यक्ती, परंतु अंडी माझ्यासाठी फायद्याचं काम आहे, परंतु पूर्ण तोंडाने तिला खायला पण घालायला लागते, ते माझं तोट्याचं काम आहे. त्यामुळे फक्त मला मागची बाजू तेवढी द्या कोंबडीचा, पुढचा नको, असं म्हणून चालत नाही. मग उद्यापासून अंडी पण मिळत नाही. त्याला चाणक्य पंडित म्हणतात अर्ध कुकुटी न्याय. चाणक्य पंडित म्हणतात, प्रभुपाद सांगतात बऱ्याच आपल्या लेक्चर्स मध्ये. तसं शास्त्रातलं एक वाक्य घ्यायचं मला आवडतंय म्हणून, आणि एक वाक्य सोडून द्यायचं माझा त्याच्यात तोटा आहे म्हणून, असं शास्त्र कधी घ्यायचं नसतं. हे पुस्तक देखील, हे लक्षात ठेवा, नवीन साधकाने विशेष करून लक्षात ठेवा. अर्थात कृष्ण भावनेचा अभ्यास हा नेहमी लाभप्रदच ठरतो, परंतु शीघ्र प्रगतीसाठी भौतिक आणि धार्मिक विधींसाठी असलेली आपली आसक्ती सोडावीच लागते. भौतिक आणि धार्मिक दोन्ही सगळं सोडायचंय आपल्याला, हृदय शुद्ध करायचंय. अलग लक्षात, बेसिक आहे हृदय शुद्ध करणे. त्यासाठी तुम्ही हा कंडा घातला नाही तरी चालेल, हे घातलं नाही तर चालेल, ते घातलं नाही, हे विधिविधान आहेत. हा, ही विधिविधान आपल्याला मदत करतात, परंतु त्याच्यावरच भर देत बसलो आणि इकडे हृदय स्वच्छ करण्याकडे लक्ष दिलं नाही तर मग काय उपयोगाचं नाही. भाव शुद्ध झाले पाहिजे. जसे श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये म्हटलेले आहे, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रजा अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षायिषामी मा शुचा. दोनदा एकच श्लोक सांगितला या अध्यायामध्येच, हो की नाही? सुरुवातीला पण सांगितलेला, सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग कर आणि केवळ मला शरण ये, मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन, तू भयभीत होऊ नकोस. बऱ्याच जणांना शरण ये म्हणजे काही कळत नाही, माहिती आहे परंतु कळत नाही. शरण म्हणजे शरण, संपलं तिथे सगळं, पण तिथे तयारी नसते आपली. काळजी करू नका, घाबरू नका. पहिल्याच दिवशी प्रभूजी मला काय सांगायला लागले, अजून आपण सुरुवात केली नाही. या स्टेजला येण्यासाठी संपूर्ण भगवद्गीता सांगितली आहे अर्जुनाला आणि आपल्याला देखील. हा जो श्लोक आहे शेवटच्या अध्यायामध्ये आहे भगवद्गीतेच्या. खरे खोटे किंवा प्रमाणित अप्रमाणित यातील भेद जाणण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग, लक्षात घ्या. प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग. आठवड्यातून एक दिवस सत्संग किंवा ड्रायव्हिंग करताना लेक्चर ऐकणे किंवा मध्येच कुठेतरी वेळ मिळाला म्हणून लेक्चर ऐकणे, याला ट्रेनिंग म्हणत नाही. ट्रेनिंग खरं ट्रेनिंग असतं. विशेषतः अशांसाठी ज्यांच्या मनात चुकीच्या कल्पनांनी घर केलेले आहे.
त्यांना तर ट्रेनिंग पाहिजेच पाहिजे. चुकीचं इकडचं तिकडचं सगळं ऐकायची सवय लागलेली आपल्याला. प्रभूजी यांचे पण लेक्चर खूप छान असतात, प्रभूजी त्यांचे पण लेक्चर खूप छान असतात. सगळं मिक्स मसाला खिचडी करून ठेवतो, मग आपण सगळं कन्फ्युज झाले, काय करायचं काय नेमकं. शास्त्राचा आधार घेतला पाहिजे आणि सगळ्या चुकीच्या कल्पना डोक्यातून काढून टाकल्या पाहिजेत. म्हणून श्रील प्रभुपादांच्या ग्रंथांचे अध्ययन वारंवार करणे हा यावरील सर्वोत्तम उपाय आहे. श्रील प्रभुपादांच्या ग्रंथांचा, कोणाच्या? श्रील प्रभुपादांच्या ग्रंथांचा. भक्ती विकास महाराज दीक्षा देण्यापूर्वी देखील सांगतात, श्रील प्रभुपादांची भगवद्गीता आणि भागवतमचे 3 स्कंद याचा अभ्यास केल्याशिवाय मी दीक्षा देत नाही. माझे लेक्चर ऐकायच्या आधी प्रभुपादांचे लेक्चर ऐकायचे, कारण प्रभुपादच आपल्याला तारणारे आहेत. ऍक्च्युली त्यांचीच पुस्तकं आपण वाचून शुद्ध होणार आहे. म्हणून श्रील प्रभुपादांच्या ग्रंथांचे अध्ययन वारंवार करणे हा यावरील सर्वोत्तम उपाय आहे. कंसात लिहितात, एखादा मनुष्य विपुल ग्रंथांचे अध्ययन करू शकला नाही तरी, वेगवेगळे सगळी ग्रंथ वाचत बसायची आपल्याला काही गरज नाही. श्रील प्रभुपादांची पुस्तकं जरी परत परत वाचली तरी चांगलं आहे आपल्यासाठी. जसं आपण भगवद्गीता आता 4थ्यांदा वाचणार आहोत, हो की नाही? हरी बोल. भगवद्गीता जशी आहे तशी वाचल्याने सर्व शंकांचे निरसन होईल. कारण भक्तीची सर्वोच्च स्थिती, तिची उत्कृष्ट अवस्था तसेच इतर गोष्टींची निरर्थक किंवा निकृष्ट अवस्था श्रील प्रभुपादांनी सारांश रूपाने यामध्ये स्पष्ट केलेली आहे. भगवद्गीता बास आहे. भगवद्गीतेच्या पानापानावरती शब्दाचं तुम्ही आचरण करायला सुरुवात करा. 100%, 108% तुम्ही शुद्ध भक्त होता. श्रीकृष्ण भावनेमध्ये सुदृढ आणि धर्माच्या नावाखाली फसवण्याच्या भावनिक आवेशांपासून पूर्णपणे मुक्त असलेल्या भक्तांच्या संगतीतच एखाद्याने राहिले पाहिजे. खूप महत्वाचं आहे. कृष्ण भावनेमध्ये सुदृढ म्हणजे जो स्ट्रॉंग आहे, आणि धर्माच्या नावाखाली फसवण्याच्या भावनिक आवेशातून पूर्णपणे मुक्त झालेला आहे. भक्तीच्या नावाखाली फसवणारे कलियुगामध्ये जवळजवळ सगळे भेटणार तुम्हाला. शुद्ध भक्त शोधले पाहिजेत, त्यांचा कंटिन्युअसली संग केला पाहिजे. श्रील प्रभुपादांच्या लिखाणातील अशी काही वचने या विषयाच्या संदर्भात खाली दिलेले आहेत. प्रभुपादांचं भक्ती रसामृत सिंधू मधला एक पॅरेग्राफ दिलेला इथे. काय म्हणतात प्रभुपाद? श्रील रूप गोस्वामी उपदेश करतात, भक्तीच्या अमृताची चव आधीच घेतली आहे. अशा भक्तांनी शुष्क कल्पनावादी, कर्मकांड, उपचार करणारे स्वर्गवादी आणि निर्गुण मुक्तिवादी यांच्यापासून भक्ती सेवेचे रक्षण करण्याची खूप काळजी घ्यावी. खूप काळजी घ्यावी. भक्तीत आलोय आपण, आता नवीन भक्त आहे, तर आपल्याला स्वतःला असल्या कोरड्या भक्तांपासून, खोट्या फसवणाऱ्या भक्तांपासून, कर्मकांड, यज्ञ, ज्योतिष, वास्तुशास्त्र असलं सगळं करणाऱ्या भक्तांपासून स्वतःला वाचवलं पाहिजे. स्वर्गवादी, निर्गुणवादी, निराकारवादी भक्तांपासून स्वतःचं रक्षण केलं पाहिजे. चोर व दरोडेखोरांच्या पकडीतून भक्तांनी आपल्या मौल्यवान आध्यात्मिक प्रेमरत्नाचे रक्षण करावे. दुसऱ्या शब्दात, शुद्ध भक्तांनी शुष्क म्हणजे ड्राय, कल्पनावादी आणि खोट्या त्यागी संन्याशांसमोर भक्ती व तिचे विश्लेषणात्मक वर्णन करू नये. जे भक्त नाहीत ते भक्ती सेवेचा लाभ केव्हाही मिळवू शकत नाहीत. त्यांना भक्ती सेवेचा विषय नेहमीच बिकट व न समजण्यासारखा असतो. आपले सर्वस्व भगवंतांच्या चरण कमलांवर वाहिले आहे, तेच भक्त भक्तीच्या खऱ्या अमृताचा आस्वाद घेऊ शकतात. सर्वस्व. मग असे भक्त ज्यांनी आपलं सर्वस्व भगवंतांच्या चरण कमलांवरती ठेवलेलं आहे, श्रील प्रभुपादांच्या चरण कमलांवरती ठेवलेलं आहे, त्यांचा आपण संग केला पाहिजे. मग आपली प्रगती होते. साहजिकच आपला पुढचा प्रश्न असेल, हे भेटणार कुठे? भगवंतांकडे प्रार्थना करायची, भगवंत भेटवतात मग आपल्याला. परंतु बाकीचे जे आहेत त्यांचा आपण कटाक्षाने संग टाळायचा, जर आपल्याला खरोखर प्रगती करायची असेल तर. वस्तुस्थिती अशी आहे, हे प्रभुपादांची वाक्य आहेत बरं का. तुम्हाला वाटेल मी माझ्या मनाने सांगेल, बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी माझ्या मनाने सांगतो हे सगळं.
वस्तुस्थिती अशी आहे की भारतात मी एकटाच असा आहे जो देवदेवतांच्या पूजेवरच नव्हे तर श्रीकृष्णांच्या पूर्ण शरणागत होण्यास कमी पडतात त्या सर्व गोष्टींवर टीका करीत असतो. प्रभुपाद म्हणतात. प्रभुपाद खूप कठोर शब्दात लिहायचे. माझ्या गुरु महाराजांनी उपदेशात शिकवणुकीत केव्हाही तडजोड केली नाही. नो कॉम्प्रोमाइज. मीही करणार नाही आणि माझ्या शिष्यानेही ती करू नये. हे प्रभुपादांचं पत्र आहे 3 जानेवारी 1972 ला लिहिलेलं. कारण कॉम्प्रोमाइज केलं की संपलं. भक्ती एवढी साधी सोपी गोष्ट नाही आहे की तुम्ही काही गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करून आरामात भगवत धामात जाल. नाही, टॉपमोस्ट स्टेज आहे ती. परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमम भवान अर्जुन म्हणतो. तिथे 0.0000000000000 अनादि अनंत झिरो घालून 1% जरी अशुद्धता असेल तरी तिथे एंट्री नाही आपल्याला. त्यामुळे सिरियसली घेतलं पाहिजे. नवीन भक्तांनी देखील ठीक आहे, असं नाही आहे की तुम्ही उद्याच्या उद्या व्हाल. वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल. भगवद्गीतेचा अभ्यास करू आपण, सगळ्यांनी मिळून करू, दृढ निश्चयाने करू, सगळे मिळून शुद्ध भक्त होऊ. परंतु निश्चय दृढ असला पाहिजे आपला. नो कॉम्प्रोमाइज. आणि जे कॉम्प्रोमाइज करतात त्यांचा संघ सोडून द्यायचा. तुम्हाला बरेच भेटतील असे. चालतंय हो प्रभूजी, काय कलियुगामध्ये आता हे कोण म्हणायचं हरे कृष्ण. मला मान्य आहे अजूनही माझी ही आसक्ती आहे, परंतु असा विचार मी करणार नाही. मी याच्यावर काम करणार. हा आपला ऍटिट्यूड असलं पाहिजे. श्रील प्रभुपादांचं एक फेमस वाक्य आहे. श्रील प्रभुपाद म्हणतात भक्तीमधली प्रगती ही आपल्या ऍटिट्यूडवर अवलंबून असते, बाकी कशावरही अवलंबून नसते. आपला ऍटिट्यूडला काय म्हणतात महाराज? प्रवृत्ती. आपली प्रवृत्ती अशी असली पाहिजे. आपली प्रवृत्ती नेहमी प्रामाणिक, सिन्सिअर, ऑनेस्ट असली पाहिजे. भले स्लो जावा तुम्ही, परंतु मान्य करा की मला हे टॉपमोस्ट स्टेज गाठायचंय. कॉम्प्रोमाइज नाही करायचं. प्रभुपादांचं किती स्ट्रॉंग वाक्य आहे बघा. 3 जानेवारी 1972 ला त्यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये. माझ्या गुरु महाराजांनी केव्हाही कसलीही तडजोड केली नाही. मीही करणार नाही आणि माझ्या शिष्यानीही ती करू नये. याचा अर्थ कोणी करणार नाही असं नाही. याचा अर्थ काय, करणारे भरपूर भेटणार आपल्याला. त्यांचा संघ आपल्याला टाळायचा आहे. हरे कृष्ण. तर इथे हा सेक्शन संपतो. माफ करा, थोडस आपण एक्स्ट्रा घेतलं आज, थोडस पुढे गेलो. तर आज आपण इथे थांबूया. मला माहिती आहे तुमच्यापैकी काही जणांना थोडस विचित्र वाटत असेल की आपण नवीन भक्तांसाठी आहे म्हणून आलो आणि हे काय सांगायला लागलेत सगळं. जसं मी मगाशी म्हणालो, नवीन भक्तांसाठी देखील हे खूप महत्वाचं आहे. जुन्या भक्तांना हे समजावून सांगायचं खूप अवघड असतं, कारण त्यांनी ऑलरेडी एक मनामध्ये कल्पना निर्माण केलेली असते मागचे 10 वर्ष. त्यांना हे सगळं पटतच नाही. आता आपण सुरुवात करतानाच ब्लँक कोरी पाटी व्यवस्थित लिहायला लागलो तर त्याच्यामध्ये पाटीवरती सगळी गिरमिट होणार नाही. व्यवस्थित लिहिलं जाईल पाटीवरती, हो की नाही? त्यामुळे हे गरजेचं आहे. त्यामुळे वाईट वाटून घेऊ नका. हा आपला उत्साह वाढवण्यासाठी, सत्यावरती दृढ निश्चय वाढवण्यासाठी हे दिलेलं आहे, सांगितलेलं आहे आपल्याला महाराजांनी. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. कोणाला काही प्रश्न असतील तर ते लिहून ठेवा किंवा मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा, कारण उद्याचा सेक्शन खूप छोटा आहे. त्यामुळे आपण ते उद्याच घेऊया प्रश्न. आता ऑलरेडी 8:30 होत आलेत. मला थोडस लवकर जायचंय, दुसरं एक काम आहे. त्यामुळे माफ करा. प्रश्न विसरू नका, लगेच मला लिहून पाठवा. त्यामुळे त्याची चर्चा आपण उद्या करूया. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरो भयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय.
हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम.